नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण. आज आपण चाललोय आयबीज का ईबीज कसं प्रोनाऊन्स करतात मला माहिती नाही, नाशिक इथल्या हॉटेलमध्ये. सो आपण या व्हिडिओमध्ये त्या हॉटेलची एक टूर करणारच आहोत. पण ते हॉटेल कसं आहे, तिकडे काय काय फॅसिलिटीज आहेत, हे सगळं बघण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी. आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. चला तर मग बघूया नाशिकचं आयबीज का ईबीज हे हॉटेल कसं आहे ते. सो गाईज, फायनली 9 तासाच्या प्रवासानंतर आपण आयबीजच बोलेन मी, नाशिक इथल्या हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. आणि आता वेळ आहे चेक इन करायची. सो बघूया आपली रूम कशी येते. सो मंडळी, आता आपण बघतोय की आयबीज हॉटेलची रूम कशी येते. इकडे तुम्हाला लिफ्टवर येण्यासाठी सुद्धा रूमचं कार्ड लागतं, नाही तर तुम्ही त्या फ्लोअरपर्यंत पोहोचू शकत नाही. तशी बऱ्यापैकी मोठी आणि स्वच्छ रूम होती. म्हटलं आधी आपला पसारा मांडण्याआधी व्हिडिओ काढून घेऊया. आणि कोविड नंतर बरेचसे हॉटेल्स जरा चिंदीगिरी करतात की ते एसीचं टेम्परेचर आपल्याला जास्त कमी करू देत नाहीत. हॉटेलचं एक फिक्स्ड टेम्परेचर ठेवतात, 24 किंवा 25 डिग्री. तसं या लोकांनी केलं नव्हतं. म्हणजे पॅन्डेमिकच्या नावाखाली स्वतःचं विजेचं बिल वाचवतात. इकडे तुम्हाला एक कपाट सुद्धा दिसतंय, तिकडे तुम्हाला तिजोरी आणि फ्रीज सुद्धा आहे. बऱ्याचशा हॉटेलमध्ये फ्रीज नुसता असतो पण तो चालत नाही. बघूया चालतोय का. चालतोय बाबा, पण रिकामा फ्रीज काय ठेवला. काहीतरी असं ठेवायचं ना त्याच्यामध्ये, भले चार्ज करा बट काहीतरी खाण्याच्या वस्तू, इतर काही वस्तू पण ठेवल्या तरी आनंद आहे. आणि हा आहे आपला व्ह्यू या रूमपासून. सो आजूबाजूला काही बिल्डिंग्स फार नसल्यामुळे तुम्ही बिंदास्त खिडकी उडी ठेवू शकता, प्रायव्हसीचं टेन्शन न घेता. जरा झाडं बिडं बघायला बरं वाटलं. हा सोफा इकडे आतमध्ये कोण बसणार आहे देव जाणे, असा कसा सोफा ठेवलाय. आणि हे आपल्याला नमस्कार करती हुई एक औरत. आणि एवढ्या मोठ्या रूमला टीव्ही मात्र जरा छोटा दिला त्यांनी. ती खंत मला कायम राहील. माझ्या लॅपटॉपची स्क्रीन तरी मोठी होती याच्यापेक्षा. आता बघूया संडास बाथरूम कसं आहे ते. काहीतरी वेगळं डिझाईन आहे या संडास बाथरूमचं. आमच्या शूटमध्ये जसे व्हॅनिटी असतात त्याच्यात जसे टॉयलेट्स असतात तसं मला काहीसं वाटतंय. एक युनिक डिझाईनवालं वॉशरूम. इकडे बाजूला शॉवर जेल सुद्धा लटकत ठेवलेला होता, तो आता दिसत नसेल. पण बाकी डेंटल किट, हेअर ड्रायर, सोप या सगळ्या सुविधा आपल्याला मिळतातच. आणि जे नेहमी एक पाणी गरम करायला भांडं असतं ते, आणि कॉफी. आणि आता आपण चाललोय डिनर करायला, कारण आपल्याला खूप भूक लागलेली आहे. आणि ग्राउंड फ्लोअरलाच आहे यांचं रेस्टॉरंट, रिसेप्शनच्या अगदीच बाजूला. हा मेन एंट्रन्स होता आयबीजचा. हे लेफ्टला आता रिसेप्शन आहे. आणि इकडे आहे बार. आणि इकडे राईटला जर तुम्ही बारमधनं काही घेत असाल तर राईटला इकडे बसू शकता, नाहीतर हे आहे फॅमिली रेस्टॉरंट. आता बघूया आपल्याला काय काय ऑप्शन्स आहेत ते. पहिला ऑप्शन काय आहे, सुजी हलवा. आणि त्याच्या बाजूला कुकीज पुडिंग. हे काही खास नव्हतं बाय द वे, मी टेस्ट करून बघितलं. चिकन 65 आणि चिकन ग्रेव्ही, बस एवढे 2च ऑप्शन्स होते नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी. आणि हे दही के शोले हे चांगलं होतं बाय द वे. स्प्रिंग रोल टाईपच काहीतरी होतं, पण त्याच्या आतमध्ये दही होतं आणि ते असं गोड आणि असं ते जे कॉम्बिनेशन होतं ते सुपर्ब लागत होतं. कॉर्न पुलाव. बताओ कौन कौन खाएगा ये पुलाव, और वेटर को जल्दी यहां बुलाओ. दाल पालक. टेस्ट तशी जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला या हॉटेलची टेस्ट नक्कीच आवडेल. हे व्हेज माखनवाला. मटर पनीर. बट जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर जरा गडबड होईल तुमच्या टेस्टची. पापड होता, व्हेज चिली बासिल आणि शेजवान नूडल्स. चायनीज तर काय असं टेस्टचा एवढा काही प्रॉब्लेम होत नाही, ते
मोस्टली कधीच गंडत नाहीत ते टेस्ट. आणि हा पास्ता, टोमॅटो सूप, आणि हे असं चटरपटर काहीतरी खायला सॅलड्स. फ्रँकली हे लोक काहीतरी 750 रुपये चार्ज करतात एका बुफेचे. ते जरा मला जास्तच वाटले, बट फ्रँकली प्रवासाच्या ज्या प्रकारे मी दमलो होतो तो आम्हाला हेच हॉटेल मिळालं लगेच, त्यामुळे आता ऑप्शन नव्हता. आणि एक आईस्क्रीमसुद्धा आहे, पण फक्त एक व्हॅनिला फ्लेवर ठेवला आहे. काय चिंदीगिरी शी. जरा काहीतरी व्हॅनिला बरोबर अजून एक भांडं ठेवायला होतं. सो आपलं डिनर झालेलं आहे आणि नेक्स्ट डे आता आपण करणार आहोत ब्रेकफास्ट. बघूया ब्रेकफास्टमध्ये काय ऑप्शन आहे. टी कॉफी तर आहेतच, ब्रेड तुम्ही टोस्ट करायला सुद्धा ते मशीन, उकडलेलं अंड, हे आपले केलॉग्स आणि काय बोलतात त्याला, चोको चिप्स नाही काय म्हणायचं मला आठवत नाही आता त्याला. आणि नाशिकमध्ये आहोत म्हटल्यावर मिसळ तर पाहिजेच ना बुवा. पण मिसळमध्ये मटकी, ओके. पाव मिसळबरोबर खायला. पोहे आहेत, पोह्यांच्या बाजूला उपमा, फरसाण मिसळसाठी, साबुदाणा खिचडी हीच जरा बरी होती. बाकी आपल्या टिपिकल महाराष्ट्रीयन टेस्ट नव्हती. इडली, आणि इडली बरोबरच बाजूला आहे सांबार. मिसळ पण खाऊन मी जरा डिसअपॉइंट झालो. आणि सकाळसाठी तुम्हाला भरपूर फ्रूट्सचे ऑप्शन दिसत आहेत. आणि काय रात्रीचे सॅलड्स आहेत की काय माहिती नाही. आणि हा ज्यूस. त्याचबरोबर तुम्हाला मसाला डोसा किंवा मसाला ऑमलेट हवं असेल तर ते तुम्ही मागवू शकता. आणि हे आहे बार, ज्याचा उल्लेख मी व्हिडिओच्या सुरुवातीला केला होता. सो गाईज, हे होतं नाशिकचं आयबीज हॉटेल. फ्रँकली मला जरा ते ओव्हर हाईप वाटलं. म्हणजे जेवढे पैसे आपण भरतोय तेवढं मजा नाही आली. बट आता मी वाशिम म्हणजे ते नागपूरच्या जवळपास आहे, वाशिमवरनं नाशिकला येईपर्यंत 9 तास मी सलग ड्राईव्ह करत होतो. त्यामुळे म्हटलं की कुठेतरी आता हॉल्ट घेऊया, तर जरा बऱ्या हॉटेलमध्ये घेऊया. तसं पण आयबीजचं एक रिनाऊंड ब्रँड आहे इंडियामध्ये. सो जर तुम्ही एक सिंगल रूम घेत असाल किंवा 2 जण जरी असाल तरी साधारण 3-3.5 हजाराची ती रूम आहे. त्याच्यात इन्क्लुडेड काही नाही आहे ना ब्रेकफास्ट ना डिनर. बट जर आम्ही ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लुडेड घेतलं होतं, सो एका रूमचे हे दोन्ही जेवण मिळून काहीतरी 4,500 की 5,000 झाले होते इन्क्लुडिंग टॅक्स. बट जसं मी मगाशी व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे पैसे भरायला काही हरकत नाही बुफेचे. बट जर ऑप्शन्स जास्त पाहिजे होते, खास करून जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर फारच लिमिटेड ऑप्शन्स होते. आणि जी नॉनव्हेजची आपल्याला एक चव अशी लागते, थोडं स्पायसी किंवा असं, तसं काही नव्हतं. जरा असं कॉन्टिनेंटल मटन कोल्हापुरी पण मी एक ट्राय केलं होतं. ते कोल्हापुरी न वाटता मी असं कोफ्ता खातोय की काय, इतकं त्याला असं जरा गोड आणि अशी स्वीट चव होती. सो प्रॉब्लेम्स आहेत. बट जर तुम्हाला जरा स्वच्छ हॉटेल असं हवं असेल तर तुम्ही या हॉटेलला चूज करू शकता. फक्त या हॉटेलचं जेवण किंवा बुफेचे जे ऑप्शन्स आहेत ते एवढे मजेशीर मला वाटले नाहीत त्या प्राइस रेंजमध्ये. बाकी मी आशा करतो की तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. जर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या आयबीज हॉटेलची तुम्हाला माहिती नीट मिळाली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.